8th स्टँडर्ड स्कॉलरशिप एक्झाम पेपर 1 सेट कोड डी याचे आन्सर्स आता आपण पाहूया। बाकीच्या कोडमध्ये तेच प्रश्न आहेत, फक्त प्रश्न पुढे मागे आहेत, त्यानुसार प्रश्न चेक करून घ्यावे। चला, सेक्शन फर्स्ट क्वेश्चन, द सम इज डिफिकल्ट बट ही कॅन। ऑप्शन नंबर फर्स्ट है, चूज करेक्ट ऑप्शन फॉर फिगर ऑफ स्पीच पर्सोनिफिकेशन। ऑप्शन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3, विच टाइप्स ऑफ सिंथेसिस यूज्ड। त्यामध्ये थर्ड ऑप्शन आहे बाय यूजिंग पार्टिसिपल बीइंग। 4, चूज करेक्ट ऑप्शन ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेंस, द मूनलाइट व्हेरी स्वीटली स्लीप्स अपॉन दिस बैंक। हाउ स्वीट द मूनलाइट स्लीप्स अपॉन दिस बैंक, हा फोर्थ ऑप्शन करेक्ट येईल। फिफ्थ मध्ये फाइंड आउट टाइप ऑफ कंजक्शन यूज्ड इन द सेंटेन्स, ऑप्शन क्रमांक 1 येईल, कोरिलेटिव्ह कंजंक्शन, ऑप्शन क्रमांक 1। त्यानंतर चूज द करेक्ट WH क्वेश्चन वर्ड टू गेट द अंडरलाइन्ड पार्ट ॲज आन्सर। त्यामध्ये अंडरलाइन पार्ट आहे ब्युटी ऑफ नेचर, तर बाय व्हॉट, त्यामुळे ऑप्शन नंबर आहे 2। त्यानंतर 7th, चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द वेब, म्युझिकशी रिलेटेड टेम्पो आणि रिदम हे दोन कंप्लीट द वेब करतील, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 and 4। क्वेश्चन नंबर 8 and 9 याच्यामध्ये तुम्हाला एक ॲडव्हर्टाइज दिली आणि याच्याशी रिलेटेड मॅच द पेअर, यामध्ये 8th ला ऑप्शन नंबर 4 येईल। 9th आहे रॉंग वर्ड विच इज नॉट मेन्शनड इन द ॲडव्हर्टाइजमेंट, औरंगाबाद, ऑप्शन नंबर 1st। 10th, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स, तर यामध्ये पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे इज अनॉइड, वाय अनॉइड, ऑप्शन नंबर 3 आणि 4 येईल। जर इज अनॉइंग असतं तर बीइंग आलं असतं किंवा हॅड बीन अशा स्वरूपात आलं असतं, त्यामुळे ऑप्शन हे इज आणि वॉज अनॉइड 3 आणि 4 हेच येतील। त्यानंतर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, त्यामध्ये डायलॉग आहे 11th आणि 12th साठी। चूज द करेक्ट ऑप्शन विच इज मेन्शनड इन द अबाउट डायलॉग, व्हॉट हॅज रिअली मेड इम्पॅक्ट इन आवर लाईफ, सायन्स। अगदी स्पष्ट शब्दात तिथं दिलेलं आहे सायन्सनंच हा इम्पॅक्ट केला, ऑप्शन नंबर 1st। थिंग्स सीन बाय रंजना ॲट सायन्स पार्क, यामध्ये एक आपल्याला ऑप्शन नंबर 4 येईल, ॲडव्हर्टाइजमेंट इन द फील्ड ऑफ ऑटोमोटिव्ह। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ ॲडजेक्टिव्ह क्लॉज, त्यामध्ये ऑप्शन नंबर 2 आणि 3 येईल। मॅन whom we all respect, boy who broke the window, 2 आणि 3। त्यानंतर 14 आणि 15 मध्ये एक लेटर आहे आणि त्याच्यावर आधारित काही क्वेश्चन्स आहेत। व्हॉट इज द मिसिंग इन द लेटर, सबस्क्रिप्शन और कोर्टियस लिव्ह टेकिंग, हे मिसिंग आहे, ऑप्शन नंबर 1st आहे। व्हॉट इज द डिस्प्ले एरिया, 4th ऑप्शन येईल, 12 feet by 8 feet, ऑप्शन नंबर 4। त्यानंतर 16 to 18 मध्ये 16 क्वेश्चन आहे, द डिस्ट्रिक्ट ऑफ डॅश डॅश अँड डॅश डॅश, तंजोर अँड कांचीपुरम, ऑप्शन नंबर आहे 3। कथकलीज प्रेझेंट फॉर्म हॅज इव्हॉल्व्ड आउट, ऑप्शन नंबर आहे 2। चूज करेक्ट ऑप्शन विच इज मेन्शनड इन द पॅसेज, व्हॉट इज द ओल्डेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया, भरतनाट्यम, ऑप्शन नंबर आहे 3। 19, 20 आणि 21 साठी या ठिकाणी टूर संदर्भामध्ये दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्यावर क्वेश्चन्स आहेत। 19, व्हॉट इज नॉट इन्क्लुडेड, तर यामध्ये तिकीट्स आर नॉट इन्क्लुडेड, ऑप्शन नंबर 1st। 20, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ व्हॉट इज डॅश डॅश मेन्शनड इन द पॅसेज, टूर इज सुटेबल फॉर सिनियर सिटीजन, तिथं अगदी स्पष्ट शब्दात दिलेले यंग ट्रॅव्हलर्स अँड सिनियर सिटीजन्स, त्यामुळे ऑप्शन नंबर आहे 3। स्ट्रायकिंग फीचर ऑफ केरळा आर ओल्ड टेम्पल्स अँड प्रिस्टाईन बीचेस, त्यामुळे ऑप्शन नंबर आहे 3 21 ला। त्यानंतर 22, आसनासाठी नॉन इंग्लिश वर्ड,
हा आसन हा जो नॉन इंग्लिश वर्ड आहे त्याच्यावरून तुम्हाला मिनिंग शोधायचं आहे, तर योगा पोझिशन ऑप्शन नंबर आहे 2. त्यानंतर 23 अ ब्लू क्रॅब क्रॉड साइडवेज अक्रॉस द बीच, यामध्ये नाउन फ्रेज आहे अ ब्लू क्रॅब ऑप्शन नंबर 3. 24 चूज करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाइन्ड वर्ड रॅन हेअर अँड देअर स्कॅम्पर्ड ऑप्शन नंबर आहे 2. त्यानंतर 25 आहे इन कोविड पॅन्डेमिक हू, आता हूचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ऑप्शन नंबर आहे 4. या पद्धतीने हे इंग्लिशचे आन्सर्स कंप्लीट झाले. मॅथमॅटिक्सच्या डिटेल एक्सप्लेनेशनसाठी तुम्ही मराठी माध्यमाचा जो व्हिडिओ आहे तो पाहू शकता. सेम क्वेश्चन्स आहेत या ठिकाणी, फक्त मी तुम्हाला आन्सर सांगतोय. बाकीचे डिटेल एक्सप्लेनेशनची जी लिंक आहे ती लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहून घ्यावी. क्वेश्चन नंबर 26 ऑप्शन नंबर आहे 3. क्वेश्चन नंबर 27 2 and 3. त्यानंतर 28 जो क्वेश्चन आहे त्यामध्ये ऑप्शन नंबर 3 आहे 6900. क्वेश्चन नंबर 29 ऑप्शन आहे 2. त्यानंतर क्वेश्चन नंबर 30 यामध्ये ऑप्शन नंबर फर्स्ट आहे 8m-13. क्वेश्चन नंबर 31 ऑप्शन नंबर आहे फर्स्ट 80. त्यानंतर क्वेश्चन नंबर 32 यामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला फाइंड करायचं आहे. ऑप्शन नंबर 4 येतोय 2705. त्यानंतर क्वेश्चन नंबर 33 ऑप्शन नंबर आहे 4. क्वेश्चन नंबर 34 ऑप्शन नंबर आहे 2. त्यानंतर क्वेश्चन नंबर 35 यामध्ये ऑप्शन फर्स्ट आणि थर्ड आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 36 याच्यामध्ये ऑप्शन नंबर 2 हा चूज करायचा आहे 162 स्क्वेअर सेंटीमीटर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 37, तर 37 साठी ऑप्शन फर्स्ट येईल 38 ऑप्शन नंबर 4 आहे. त्यानंतर 39 यामध्ये ऑप्शन नंबर 3 आहे. त्यानंतर 40 साठी ऑप्शन नंबर 4 आहे 120. त्यानंतर 41 ऑप्शन नंबर आहे 3. 42 याच्यामध्ये 2 ऑप्शन निवडायचे आहेत आपल्याला, यासाठी 1 आणि 4 हा ऑप्शन आहे. त्यानंतर व्हॉट विल बी 43 वाला त्याच्यासाठी ऑप्शन नंबर आहे 3. त्यानंतर 44 त्यामध्ये ऑप्शन नंबर आहे 4. त्यानंतर क्वेश्चन नंबर 45 तर 4th ऑप्शन या ठिकाणी. त्यानंतर 46th क्वेश्चन आहे त्यामध्ये 25 सेकंड ऑप्शन आहे. त्यानंतर 47th ऑप्शन नंबर 4 आहे 9. त्यानंतर 48th यामध्ये क्वेश्चन नंबर 48ला ऑप्शन नंबर 3 आहे 33,600. 49ला ऑप्शन नंबर 1 आहे. त्यानंतर 50 ऑप्शन नंबर 1 आहे. क्वेश्चन नंबर 51 ऑप्शन नंबर आहे 2. त्यानंतर 52 ऑप्शन नंबर आहे 3. 53 ऑप्शन नंबर आहे 4. 54 2 and 3. 55 सेकंड ऑप्शन आहे. 56 फर्स्ट 360. त्यानंतर 57th क्वेश्चन हा कॅन्सल होऊ शकतो, कारण मराठी मीडियमच्या मध्ये 8th स्टँडर्ड असं दिलंय, त्यांचं उत्तर करेक्ट येत आहे. कारण 22 - 22 त्याचं पर्सेंटेजमध्ये आपण जर काढलं तर ऑप्शन फर्स्ट त्यांचा येतोय, पण इथं हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. 58th ऑप्शन नंबर आहे 4. 59th ऑप्शन नंबर फर्स्ट. 60 ऑप्शन नंबर आहे 4. 61 ऑप्शन नंबर आहे फर्स्ट 61. 62 2. 63 3. 64 फर्स्ट अँड थर्ड आहे. 65 फर्स्ट ऑप्शन आहे. 66 सेकंड आहे. 67ला 4th ऑप्शन येईल. त्यानंतर 68 फर्स्ट ऑप्शन आहे. 69 थर्ड आहे. 70 फोर्थ आहे. 71 सेकंड ऑप्शन आहे. 72 फोर्थ आहे. 73 फर्स्ट आहे. त्यानंतर 74ला एकच ऑप्शन येईल. ॲक्च्युअली त्यांनी 2 विचारलेले आहेत, परंतु हे इथं फक्त फर्स्ट ऑप्शन येऊ शकतो, बाकीचे येणार नाही.
त्यानंतर 75ला ऑप्शन नंबर 4 आहे, डिटेल एक्सप्लेनेशनसाठी तुम्ही मराठी माध्यमाचा व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यातून ह्या प्रश्नांची उत्तरं कशी आलेली आहेत याचं एक्सप्लेनेशन्स तुम्हाला डिटेल समजेल. ओके, थँक्यू.